भुजबळांविरोधात माजी खासदार हेमंत गोडसे आक्रमक. इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबचा श्रेयवाद पेटला. इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब माझ्या प्रयत्नातून झाल्याचा गोडसेंचा दावा. भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसेचा जामीन अर्ज हायकोर्टानं फेटाळला. राहुल धोत्रे तरुणाच्या हत्याकांड प्रकरणी निमसेवर गुन्हा. निमसेच्या मागावर पोलिसांची 4 पथकं तैनात. मात्र त्यावरही हायकोर्टाचे ताशेरे. उपराष्ट्रपती पदाच्या शपथविधीसाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीत जाण्याची शक्यता. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज दिल्लीत दाखल होण्याची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री भुजबळ एकाच व्यासपीठावर. ओबीसी उपसमितीच्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांचा एकत्र प्रवास. वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर गोरसेनेचा मोर्चा. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात सामील करण्याची मागणी. संभाजीनगरमध्ये बंजारा समाज आक्रमक. गुरुवारी जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा. नांदेडच्या मुदखेडमध्ये हातगाव तहसील कार्यालयावर बंजारा समाजाचा मोर्चा. हैदराबाद गॅझेट प्रमाणे बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी. मराठा समाजाप्रमाणे बंजारा समाजाला आरक्षण देण्याची मागणी. जळगाव शहरात बंजारा समाजाचा मोर्चा. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी. ओबीसी उपसमितीची पहिलीच बैठक वादळी ठरली. बैठकीत छगन भुजबळांचा GR मधील काही शब्दांवर आक्षेप. मराठा समाजासाठी काढलेल्या GRमुळे ओबीसीला फटका. भुजबळांचं मत. हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये ओबीसी समाजाचं आंदोलन. मराठा समाजाला ओबीसीमधून दिलेल्या आरक्षणाचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी. बीडच्या केसमध्ये ओबीसी बांधव आक्रमक. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देण्याची मागणी. हैदराबाद गॅझेट रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी समाज रस्त्यावर. ओबीसी आरक्षण बचाव समितीचा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देण्याबाबत साकोली तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या संभाव्य निर्णयाला दर्शवला तीव्र विरोध. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर महाविकास आघाडीची निदर्शनं. माजी खासदार उन्मेष पाटील आंदोलनात सहभागी. जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याची आंदोलकांची मागणी. हिंगोलीमध्ये जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडी रस्त्यावर. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. परभणीमध्ये बंजारा समाज आक्रमक. एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी. जिंतूर शहरात बंजारा समाजाचा रास्ता रोको. रास्ता रोको दरम्यान आंदोलकांनी रुग्णवाहिकेला करून दिली वाट. लातूर शहरात महाविकास आघाडीच्या वतीनं जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून जनसुरक्षा विधेयकाला दर्शवला विरोध. बीडमध्ये जनसुरक्षा कायद्याविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. आमदार संदीप क्षीरसागरही मोर्चात सहभागी. धुळ्यात जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचं आंदोलन. महात्मा गांधी पुतळा चौकात जोरदार घोषणाबाजी करत विधेयकाचा दर्शवला विरोध. बुलढाण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वात निदर्शनं. जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडी आक्रमक. इंदापुरात जनसुरक्षा कायद्याविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. कायदा लोकशाहीस घातक असल्याचा आरोप. जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार संघटनेच्या वतीनं भीक मागो आंदोलन. दिव्यांग आणि वयोवृद्ध लाभार्थ्यांचे मागील 5 महिन्यांचं अनुदान रखडल्यानं प्रहार कार्यकर्ते आक्रमक. नाशिकच्या चांदवडमध्ये कांद्याच्या दरात सतत घसरण होत असल्यानं प्रहारच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचं आंदोलन. प्रांताधिकारी कार्यालयात कांदे ओतून योग्य दर देण्याची मागणी. रेल्वे संघर्ष समितीने पुकारलेल्या जालना बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. जालना खामगाव रेल्वे मार्गासाठी रेल्वे संघर्ष समितीचं आंदोलन. व्यापाऱ्यांकडून बंदला पाठिंबा. यवतमाळच्या अंबाळी गावामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर महिलांची धडक. अवैध दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी महिला आक्रमक. इंदापूरच्या कांदल गावामध्ये मराठा समाज बांधवांचा जल्लोष. राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू केल्यानं नागरिकांमध्ये आनंद. शिवरायांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढत जल्लोष. गोवा राज्यात प्रवेश करण्याआधी कागदपत्रांची तपासणी होणार. 22 सप्टेंबरपासून अधिकृत टोल सुरू होणार. कागदपत्र योग्य नसल्यास माघारी फिरावं लागणार. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील कोसदनी साकूर मुकेंदपूर मार्गाची अवस्था बिकट. 6 किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम कंत्राटदारानं अर्धवट अवस्थेत सोडल्यानं ग्रामस्थांचे हाल.
गोंदिया शहरात सर्वोच्च न्यायालयाची बंदी असताना सुद्धा वाढला डीजेचा आवाज. सोशल मीडियावर डीजेच्या कानफोडी आवाजाविरुद्ध नागरिकांचा रोष. पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी डीजेवर धडक कारवाई. वसई पश्चिमेकडील स्कायवॉक धोकादायक स्थितीत. स्कायवॉकचं पॅनल अचानक कोसळलं. अग्निशमन दलानं वेळीच धाव घेत नागरिकांना वाचवलं. साताऱ्यामध्ये कोयना धरणाचे वक्र दरवाजे बंद. पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्यानं 4 वक्र दरवाजे बंद. पायथा विद्युत गृहातून प्रति सेकंद 2100 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. कोल्हापुरात कळंबा येथील गॅस पाईपलाईन स्फोटातल्या आणखी एकाचा मृत्यू. मृतांचा आकडा 3 वर. स्फोटामध्ये जखमी झालेल्या 5 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू. अमरनाथमध्ये पालिकेच्या आरोग्य केंद्रात पाणीच नाही. स्वच्छतागृह आणि पिण्यासाठी पाणी नाही. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची गैरसोय. आरोग्य सेवकांवर पाणी विकत आणण्याची वेळ. बदलापुरात रिक्षा चालकाची दादागिरी. मुलींना शाळेत सोडण्यासाठी आलेल्या पालकांवर रिक्षा चालकाचा हल्ला. पायावर दगड घालून केला हल्ला. नांदेडच्या किनवट तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प. मुंबईतील गोरेगाव पश्चिमेतील एका इमारतीला आग. शालिमार मिराकल इमारतीला आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. बोरिवलीतील नॅशनल पार्कच्या परिसरातील इमारतीला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश. कल्याणमधील स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राचं खासगीकरण. पालिकेच्या निर्णयाविरोधात विद्यार्थी आक्रमक. खासगीकरणाविरोधात संतापाची लाट. बेळगावातील किल्ला तलावात रिक्षा चालकाची आत्महत्या. तलावात आढळला रिक्षा चालकाचा मृतदेह. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. मृतदेह पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी. रायगडच्या रोह्यामध्ये 12 सप्टेंबरला शहर सभागृहाचं भव्य उद्घाटन. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण. उद्घाटनानंतर सभागृहामध्ये विविध नाटकांचं आयोजन. नवी मुंबईमध्ये ठाणे वाशी लोकलमध्ये फ्री स्टाईल हाणामारी. सीटवर बसण्याच्या वादातून 2 प्रवाशांमध्ये हाणामारी. हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल. दसरा दिवाळीसाठी मुंबई सावंतवाडी दरम्यान विशेष साप्ताहिक रेल्वे गाडी धावणार. मध्य रेल्वेकडून विशेष नियोजन. मुंबईतून कोकणात येणाऱ्या पर्यटकांना आणि प्रवाशांना मोठा दिलासा. नागपूर ते पुणे या नव्यानं सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद. वंदे भारत सुरू झाल्यापासून पहिल्या 21 दिवसात रेल्वेला 36 कोटी रुपयांचं उत्पन्न प्राप्त. वाहनांच्या HSRP नंबर प्लेटच्या दरांसंबंधी याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली. महाराष्ट्रातील HSRP नंबर प्लेटचे दर कमी असल्याचं केलं नमूद. राज्यात वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स बंधनकारक. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातल्या आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील दाखल. हल्ल्यातील पीडितांच्या अपिलावर न्यायमूर्ती अजय गडकरींच्या खंडपीठासमोर 15 सप्टेंबरला सुनावणी. गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यामध्ये खड्डेमय रस्ते. नागरिकांचा जीव मुठीत घेऊन धोकादायक प्रवास. बेजूरपली परसेवाडा मार्गाची दुर्दशा. प्रशासन व सत्ताधारी लोकप्रतिनिधींचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. नांदेडच्या अर्धापुरामध्ये मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं भोजन. आमदार श्रीजया चव्हाण यांनी वसतिगृहाला भेट देत सुनावले खडेबोल. कोरोना महामारीच्या काळामध्ये सार्वजनिक ठिकाणी वापरले जाणारे मास्क घेऊन आले नवीन समस्या. मास्कचा अतिवापर केल्यामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचं संशोधन समोर. बुलढाणा शहर पोलिसांनी वारकरी संप्रदाय आणि सुसंस्कृतपणाचं घडवलं दर्शन. टाळ मृदुंग घेऊन बैलगाडीतून मिरवणूक काढत केलं गणरायाचं विसर्जन. ठाणेदारांसह पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी धरला टाळ मृदुंगावर ठेका. सिंधुदुर्ग वेंगुर्ल्यामध्ये वनविभागाच्या पथकानं पकडली 7.5 फुटांची मगर. स्थानिकांनी सोडला सुटकेचा निश्वास. या मगरीला लवकरच नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडणार असल्याची वनविभागाची माहिती. सिंधुदुर्गामध्ये मालवाहू टेम्पोची 5 दुचाकींना धडक. सावंतवाडी शहरातील कळसुलकर इंग्लिश स्कूल शेजारीत झाला अपघात. टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा दुचाकी मालकांचा आरोप. धुळ्याच्या नगावात शेतकऱ्यावर शेडमध्ये साठवून ठेवलेला 20 ते 25 क्विंटल कांदा फेकण्याची वेळ. कांद्याला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत. जळगाव तालुक्यातील शिरसोली शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात बहरली फुलांची शेती. झेंडूची फुलं लागण्यास सुरुवात झाली असून नवरात्रोत्सवात चांगला दर मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा.
जालन्याच्या भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यामध्ये यंदा मोठ्या प्रमाणात उन्हाळी मिरचीची लागवड पावसामुळे आणि उत्पादनात झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांना आपली मिरची कवडीमोल दरानं विकली। जालन्याच्या परतूर तालुक्यामध्ये सततच्या पावसामुळे सोयाबीन आणि कापूस पीक संकटात। पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांचं नुकसान तर कापूस पीक लाल। नंदुरबारच्या तळोदा तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। 2.5 लाख खर्च करून केलेल्या लागवडीतून फक्त 25,000चं उत्पन्न, शेतकरी आर्थिक संकटात। लासलगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत कांद्याच्या भावात घसरण सुरूच। कांद्याचे भाव 1500 वरून आले 1200 रुपये प्रति क्विंटलवर। कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत। संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यामध्ये सततच्या पावसानं खरीप पिकांचं मोठं नुकसान। 25,000 हेक्टर क्षेत्रावर लावलेली कपाशी सर्वाधिक अडचणीत, उत्पन्नात होणार घट। धाराशिवमध्ये रोजगार हमीच्या शासकीय कर्मचाऱ्यावर 6 जणांकडून जीवघेणा हल्ला। हल्ल्यामध्ये शासकीय कर्मचारी गंभीर जखमी। वाशी पोलिसात गुन्हा दाखल। चिंचवडमधील एका चित्रपटगृहात मारहाण। चित्रपटाची स्टोरी आधीच सांगू नका असं म्हटल्यावर दाम्पत्याकडून तरुणाला मारहाण। दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल। बीडमध्ये आणखी एक हुंडाबळी। गेवराई तालुक्यात बेपत्ता नवविवाहितेचा विहिरीत आढळला मृतदेह। नवविवाहितेचा सासरच्या लोकांकडून वारंवार जाच। नागपूरच्या कामठी रोड परिसरामध्ये देहव्यापार करून घेणाऱ्या ओयो हॉटेलवर सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई। हॉटेल मालकासह 4 जण ताब्यात। नेपाळमधील हिंसाचारात बदलापुरातील अनेक नागरिक अडकले। भाजपा आमदार किसन कथोरे यांनी नागरिकांशी व्हिडिओ कॉलद्वारे साधला संवाद। लवकरच सुटका करण्याचं दिलं आश्वासन। नेपाळमध्ये माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांची हंगामी पंतप्रधान पदासाठी पसंती। आंदोलकांकडून त्यांच्या नावाची शिफारस। सुशीला कार्की या नेपाळ सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश होत्या। नेपाळमधील विधानभवनाचा बहुतेक भाग जळून खाक। विधानभवन परिसरातील वाहनांची जळून राख रांगोळी। विधानभवनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। नेपाळमधील अशांततेमुळे भारत नेपाळ सीमेवर सुरक्षा वाढवली। पश्चिम बंगालमधील सीमावर्ती भागात सशस्त्र सीमा दल आणि नेपाळ पोलीस तैनात। नेपाळमध्ये हिल्टन हॉटेलला आग। आगीमध्ये हॉटेल पूर्णपणे जळालं। नेपाळमधील आंदोलन 3ऱ्या दिवशीही चिघळलं। नेपाळमध्ये हिल्टन हॉटेल जळून खाक। हॉटेलमधून धुराचे लोट। शहराच्या मधोमध उभं असलेलं हॉटेल जळून भस्मसात। नेपाळला लागून असलेल्या सीमावर्ती भागात हाय अलर्ट। यूपी पोलिसांकडून आदेश जारी। नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना। नेपाळमध्ये पोलिसांकडून कर्फ्यू। आंदोलन भडकल्यानं पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात। नागरिकांकडून जाळपोळ सुरू। नेपाळला भ्रष्टाचारापासून मुक्ती हवी आहे। आम्हाला बदल हवा आहे। देशात नवीन नियम आणि कायदे द्या। आम्ही हिंसक आंदोलन करणार नाही। आंदोलकांची प्रतिक्रिया। नेपाळमधील आंदोलकांचं रौद्र रूप। काठमांडू विमानतळावरील उड्डाण रद्द। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सैन्यदल तैनात। नेपाळमधील अशांततेमुळे एअर इंडियाकडून प्रवाशांना तिकीट बदलण्याची किंवा रद्द करण्याची सुविधा। 17 सप्टेंबर 2025 पर्यंत नेपाळला ये जा करणाऱ्या प्रवाशांना तिकीट रद्द केल्यास अतिरिक्त शुल्क लागणार नाही। नेपाळमध्ये अडकलेल्या आंध्र प्रदेशच्या नागरिकांशी आंध्र प्रदेश सरकारनं साधला संपर्क। आतापर्यंत सर्व नागरिक सुरक्षित असल्याची माहिती। आंध्र प्रदेशच्या मंत्र्यांनी 241 नागरिकांशी साधला संवाद। कर्नाटकच्या 39 नागरिकांना नेपाळमधून परत आणण्याची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सूचना। कर्नाटकचे 200 नागरिक नेपाळ विमानतळावर अडकल्याची माहिती। महाराष्ट्रातील 100 पर्यटक नेपाळमध्ये अडकल्याची माहिती। नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुखरूप परत आणण्यास प्राधान्य। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी साधला संवाद। मुरबाडमधील नागरिकांशी शिंदेंनी फोनवरून साधला संवाद। नेपाळ पाठोपाठ फ्रान्समध्येही अशाच प्रकारचा गदारोळ। सरकारविरोधात फ्रान्समध्ये नागरिक रस्त्यावर। राजधानी पॅरिस आणि अनेक मोठ्या शहरांमध्ये पोलीस आणि निदर्शकांमध्ये जोरदार संघर्ष। रशिया युक्रेन युद्ध सुरू असतानाच पुतीनचं युक्रेनसोबत युद्ध। युक्रेनचा शेजारी देश असलेल्या पोलंडसोबत रशियाकडून युद्धाची घोषणा। रशियाच्या ड्रोन्सनं पोलंडच्या हवाई हद्दीत केला शिरकाव। पोलंडच्या हद्दीत प्रवेश केलेल्या अनेक रशियन ड्रोनना पोलंडच्या हवाई दलानं नाटोच्या मदतीनं हाणून पाडलं।
युरोपियन युनियननं भारताच्या 102 अतिरिक्त सागरी उत्पादन युनिट्सना निर्यात करण्याची परवानगी. निर्णयामुळे भारतीय सागरी उत्पादन उद्योगाला विशेषतः कोळंबी निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार.